तुम्ही विचार करत असाल की इथे मी कुठल्या मेट्रो स्टेशनवरती आली आहे, तर मी आले होते कसबा पेठेत, कसबा पेठ मेट्रो स्टेशनला. मला जायचं होतं सकाळी सकाळी नाश्त्यासाठी, जी फेमस साऊथ इंडियन मेस आहे. माझा अजून एक व्हिडिओ आहे साऊथ इंडियन मेसचा, जिथे मी जेवणाच्या थाळीचा व्हिडिओ केलेला आहे, तो पण मी इथे लिंक देऊन देईन. तर इथला नाश्तासुद्धा खूप फेमस आहे. हे जे रेस्टॉरंट आहे ते रास्ता पेठेत आहे. मी त्याचं एक्झॅक्ट लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईन. इथे सकाळी लवकरच आलेलं बरं असतं, नाहीतर इथे खूप लवकर गोष्टी संपून जातात. बरीच रश होती त्या दिवशी, पण सकाळी आम्ही 8:30-9 वाजता साधारण गेलो होतो तिथे. आणि ह्यांचं खाली फर्स्ट मजल्यावरती किचन आहे आणि सेकंड मजल्यावरती त्यांचं रेस्टॉरंट आहे. इथे येण्यासाठी पायऱ्या आणि दोन्ही लिफ्टसुद्धा अवेलेबल आहे. हे त्यांचं आत, रेस्टॉरंटच्या आत असं छोटंसं सर्विंग स्टेशनसुद्धा आहे. आणि बसायची जी अरेंजमेंट आहे ती एकदम बेसिकशी आहे. तरी आता त्यांनी रेनोव्हेट केलं आहे. आधी तर एकदम जुनंच रेस्टॉरंट होतं, ते एकदम साधंसं होतं. आता तरी त्यांनी थोडंफार रेनोव्हेशन केलेलं आहे. पण इथे मोस्टली ना तुम्ही बघाल तर सगळे टिपिकल साऊथ इंडियन लोकंसुद्धा येतात. म्हणजे आसपासच्या एरियातले मी बघितले बरेच ॲक्च्युली साऊथ इंडियन लोकंसुद्धा आली होती नाश्ता करण्यासाठी. तर आम्ही इथे पहिला इडली वडा घेतला होता. खूप छान होती इडली आणि वडा दोन्हीसुद्धा. वडा तर एकदम छान क्रिस्पी होता आणि गरम गरम होतं सगळं. त्यांची जी लाल चटणी आहे ना ती मला खूप आवडते. आणि बाकी सांबार वगैरे पण बरा होता. आणि ॲक्च्युअल बघायला गेलं ना तर इथे जी कॉस्ट आहे त्या मानाने मला तरी क्वालिटी चांगली वाटली इथे, आणि चवसुद्धा चांगली आहे. त्याचमुळे इथे इतकी रश असते. त्याच्यानंतर आम्ही घेतला होता इथे घी मसाला डोसा. तर तुम्ही बघू शकता केवढा मोठा हा डोसा आला होता आणि एकदम क्रिस्पी होता डोसा, आणि पूर्ण त्याला प्रॉपर तूप लावलेलं होतं त्यांनी. आणि हा डोसासुद्धा चांगला होता. तर मी तर म्हणजे मला तर इथल्या सगळ्याच गोष्टी आवडतात, बट मला डोसासुद्धा खूप आवडला. त्याच्यानंतर आम्ही घेतली होती इथे कॉफी. सो कॉफी पण छान होती. ओव्हरऑल माझा इथला एक्सपिरियन्स नेहमीच चांगला राहिलेला आहे. तुम्ही कधी जर रास्तापेठेत आला तर नक्की या रेस्टॉरंटला व्हिजिट करा. आणि तुमचं इथलं जो एक्सपिरियन्स आहे तो कसा आहे तो पण तुम्ही खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुम्ही रश बघू शकता, म्हणजे कंटिन्युअसली लोकं येतच होती. इवन वेटिंगमध्ये सुद्धा होते. सकाळी नाश्त्याला प्रचंड गर्दी होती इथे. मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगा.